सर्वांना नमस्कार आणि सुस्वागतम। रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थी रक्षाबंधन पूर्वतयारी विशेष उपक्रम सादर करीत आहेत। त्यामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्याचबरोबर त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी राखी बनविणे हा उपक्रम इयत्ता चौथीने केलेला आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी साहित्य जे आहे ते स्वतः आणलेले आहे। काही साहित्य त्यांना आणून दिलेले आहे। यामध्ये त्यांनी टिकल्या, मणी, गोंद, खडे, त्याचबरोबर थर्माकोलचे बॉल असे विविध प्रकारचं साहित्य आणलं आणि त्यापासून त्यांनी सुंदर अशा राख्या बनवलेल्या आहेत। आणि इथे आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांना आपण थोडेसे मार्गदर्शन केले, थोडीशी दिशा दिली की खरंच विद्यार्थी त्यातून खूप छान कलाकृती तयार करतात। आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी इथे हा उपक्रम घेतला होता। तर विद्यार्थ्यांनी साहित्य तर स्वतः आणलंच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे सुद्धा खूप छान छान कल्पना असतात, खूप छान आयडिया असतात की त्यांचा वापर विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये केला। आणि त्यांनी आणलेल्या साहित्यामधून आणि त्याचबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी जे साहित्य दिलेलं होतं, म्हणजे एक प्रकारे सर्व मुलांनी जे साहित्य आणलेलं होतं त्या साहित्य एकत्र ते साहित्य करून प्रत्येक विद्यार्थ्याने, वर्गातील प्रत्येक मुलाने एक सुंदर अशी राखी बनवण्याचा प्रयत्न केला। मी तर म्हणेन की सुंदर तर राखी बनवलीच, पण त्यांनी स्वतः ते प्रयत्न केले। स्वतःच्या कल्पनेने स्वतःची जी एक सुंदर अशी त्यांनी कलाकृती निर्माण केली। ती कलाकृती पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला। आणि आणखी मी असं म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केला आणि खरंच त्या राख्या जेव्हा सगळ्या तयार झाल्या तेव्हा असं वाटायला लागलं की बाजारामध्ये गेल्यावर आपल्याला ज्याप्रमाणे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध साहित्य वापरलेल्या राख्या पाहायला मिळतात, त्याप्रमाणे माझ्या मुलांनी सुद्धा खूप छान राख्या तयार केल्या। आणि मला सुद्धा असं वाटायला लागलं की खरंच विद्यार्थ्यांना आपण थोडंसं मार्गदर्शन केलं, थोडीशी दिशा दिली, तर त्यातूनच विद्यार्थी सुद्धा काहीतरी छान कलाकृती तयार करतात। आणि त्या क्षणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, स्वनिर्मितीचा जो आनंद होता, त्यांनी त्यांच्याकडे जी कौशल्य होती ती कौशल्य वापरून स्वतः जो प्रयत्न केलेला होता तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आणि मला सुद्धा त्यांनी जेव्हा स्वतः या छान छान राख्या बनवल्या तेव्हा त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला, आत्मविश्वास निर्माण झाला की आपण सुद्धा ही गोष्ट करू शकतो। ते पाहून खूप आनंद झाला। आणि इथे आपण पाहू शकता की खरंच माझ्या मुलामुलींनी खूप सुंदर राख्या तयार केल्या। आणि अशा प्रकारे एक सुंदर उपक्रम आम्ही आमच्या इयत्ता चौथीच्या वर्गाचा घेतलेला होता। आणि या उपक्रमासाठी साहित्य त्यांनी स्वतः आणले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आपण दिलेले साहित्य आणि त्यांनी घरून आणलेले साहित्य या सगळ्यांचा इथे संगम झाला आणि त्यांच्या हातून एक सुंदर कलाकृती तयार झाली। तर असंच विद्यार्थ्यांनी माझ्या पुढे पुढे जाऊ दे, त्यांना शुभेच्छा। धन्यवाद।